थोरमोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली आपली पुण्यवान नगरी आणि प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी होऊ घातलेला श्री जगदंबा माता नवरात्र उत्सव त्याच पद्धतीनं कोजागिरी महोत्सवानिमित्तानं शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शाखा खंडाळा मातोश्री दादाश्रम प्रतिष्ठान मासाहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय महिला कीर्तन महोत्सवाच्या निमित्तानं आजची कीर्तन सेवा आयोजित केली गेलेली आहे। या कीर्तन सेवेचं किंवा सप्ताहाचे असणारे मुख्य मार्गदर्शक माननीय धर्मरक्षक श्री चंद्रकांतजी दादा खैरे साहेब शिवसेना नेते, त्याच पद्धतीनं कार्यवाहक माननीय श्री भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, त्याच पद्धतीनं तुम्ही सगळे असणारे कार्यकर्ते मंडळी ज्यांनी फोन करून आम्हाला आमंत्रण दिलेत असे असणारे आमचे मुरली नाना थोरात, या सप्ताहाचे समस्त आयोजन नियोजनकर्ते मंडळी, गायनाचार्य वादक मंडळी, तुमच्या सगळ्यांचेही मनापासून आभार। समस्त ग्रामस्थ मंडळ श्रोते मंडळ तुमचे सुद्धा मनापासून आभार। साऊंड सिस्टीम तुमचेही आभार। त्याच पद्धतीनं या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे तो उद्देश देशाच्या पार पोचावा याकरिता प्रयत्नात असणारे आमचे दादा तुमचे सुद्धा मनापासून आभार। कीर्तनाला सुरुवात। विठ्ठल नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं सप्ताहाच्या नियमानुसार जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। नवरात्र उत्सव म्हटल्यानंतर अतिशय सुंदर असा हा पर्वकाळ आहे। देवी भगवतीच्या साधनेचा असणारा पर्वकाळ आहे। प्रत्येक असणाऱ्या भक्ताकरता आनंदाचा पर्वकाळ, त्याच पद्धतीनं वातावरणामध्ये असणारी एक विलक्षण अशी प्रसन्नता। हे 10 दिवस का माहिती नाही, पण शक्ती तत्व जगामध्ये या मृत्यू लोकामध्ये जेव्हा अधिक प्रमाणामध्ये कार्यरत असते तेव्हा या मृत्यू लोकामध्ये सुद्धा प्रसन्नतेचं वातावरण असतं। प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं ज्याच्या अंतःकरणामध्ये, जगातलं नाही सांगत, ज्याच्या अंतःकरणामध्ये असं माहिती आहे की देवी भगवतीच्या साधनेचा उत्सव सुरू आहे, तिथं चैतन्यता आहे, तिथं प्रसन्नता आहे। देवी भगवतीच्या आरतीचा संदर्भ आहे। प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा, क्लेशापासून सोडी थोडी भवपाशा, अंबे तुझ वाचून कोण पुरविला आशा, नरहरी तल्लीन झाला पद पंकजलेशा। जय देव का जय देवी? काय जय देव जय देव काय म्हणायचं असतं? जय देवी म्हणायचं असतं। 10 दिवसामध्ये 20 वेळा आरती म्हणून होत असेल, पण जयदेव का जयदेवी अजून संदर्भ लागला नाही। गणपती बाप्पाला जयदेवी म्हणा का देवीला जयदेवी म्हणा, काही संदर्भ लागत नाही। काहींचं आयुष्य निघून गेलं तरी संदर्भ लागला नाही, काहींच्या नवरात्री झाल्यात पण अजूनही संदर्भ लागत। पण महिषासुरमर्दिनी म्हटल्यानंतर जय देवी आरती का म्हणायची असते माहिती? आपल्या अंतःकरणातला जो भाव आहे समोरच्या आराध्याविषयी, देव असू दे नाही तर देवी असू दे, आपल्या अंतःकरणातला भाव त्यांच्यापर्यंत पोहोचावा याकरता आरती असते। का आरती म्हणतात सुरुवातीला? हा भाव आहे आणि त्या आरतीमध्ये महात्म्य असतं। त्या भगवंताचं महात्म्य, त्याची स्तुती करता करता त्याचं महात्म्य गान करत असताना आपल्या मनातला भाव त्या भगवंतापर्यंत पोहोचावा। आता ह्या 10 दिवसामध्ये देवी भगवतीच्या पर्यंत आपल्या अंतःकरणातला भाव पोहोचवायचा आहे आपल्याला। कुठला भाव? आरतीची सुरुवात कशाने करतात? दुर्गे दुर्घट भारी तुझ विन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी। पुढची लाईन म्हणून दाखवा बरं, जोरात म्हणा जरा, त्यांना पण ऐकू जायला पाहिजे। वारी वारी कुठली वारी बरं? कुठली वारी आहे? जन्म मरणाची वारी। जगद्गुरु तुकोबरायांनी एक वारी सांगितली, पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कनकरी तीर्थव्रत। नाथबाबांनी दुसरी वारी सांगितली की वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी। हे अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरा वारी, अहम वाघ्या प्रेम नगरा वारी।
वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी नाथ बाबांची वारी अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरा वारी. कुठली वारी? तुकोबारायांची पंढरीची वारी आहे आणि नाथ बाबांची प्रेम नगराची वारी आहे. कुठली वारी? प्रेम नगरा वारी. भगवंताची भक्ती करता करता अंतकरणातला अहम टाकला गेला की मग प्रेम नगराची वारी घडते. विठ्ठल ज्यानं प्रेम नगराची वारी केली नसेल तो भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही असं नाथबाबांचं म्हणणं आहे. आणि म्हणून ती वारी करता करता आता देवी भगवतीच्या पर्यंत आपण येऊन पोहोचलो. तिसऱ्या क्रमांकाची वारी कुठली? वारी वारी ही फार महत्वाची वारी. ही मागणी देवी भगवतीकडे महत्वाची असणारी मागणी आहे. वारी पहिला शब्द वारी. पहिली जी वारी आहे ना त्या वारीचा अर्थ निवारण करणे. निवारण करा. वारी आमच्यावर आलेलं जे संकट आहे ते संकट त्या संकटाचं निवारण करा. दुसऱ्या वारीचा अर्थ वारी जन्म मरणाची. जन्म मरणाच्या वारीचं निवारण करा. जन्म मरणाते वारी 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 जन्म मरणाते वारी. एवढं मोठं संकट आहे आमच्यावर. हारी पडलो आता संकट निवारी. या संकटातून आमची मुक्तता कर अशी देवी भगवतीला प्रार्थना करायची. याच पद्धतीनं ही प्रार्थना करता करता देवी भगवतीला कधी कधी नवसही बोलून जायचा. कुठला बोलायचा? महिला मंडळ. सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला. केला का नाही नवस? नाही केला. अजून पुढचे 4-5 दिवस बाकी घ्या करून. तिकडेच खपवी त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला. रोडगा वाहीन तुला भवानी आई रोडगा वाहीन तुला. नवस जेवढा अट्टल आहे ना तेवढा देण्याचं जे कबूल केलंय ना तेही अट्टल आहे. रोडगा देहरूपी असणारा रोडगा देवी भगवतीच्या चरणी समर्पित करायचा आहे आपल्याला. दंभरूपी असणारा जो सासरा आहे ना हा त्या सासऱ्याला खपवायला सांगितलंय. खूप सुंदर असा नवस आहे. पण म्हणत असताना फक्त म्हणण्याच्या ओघात म्हणत जाऊ नये. काय अर्थ आहे लक्षार्थ सुद्धा फार महत्वाचा असतो. असो या नवरात्री उत्सवाच्या निमित्तानं आपल्याला देवी भगवतीच्याकडे अनेक मागण्या करायच्या आहेत. पण नवरात्र उत्सव आजपर्यंत चालत आलाय आपल्यापर्यंत. अनेक हजारो वर्ष झाली असतील आणि अनेक हजारो वर्षांनंतरचा असणारा आपला हा नवरात्र उत्सव आहे. आपलं भले वर्ष किती आहे? आपलं वर्ष 4th आहे. पण देवी भगवतीची ही जी आराधना आहे ना ही अनेक हजार वर्षांपासून चालत आलेली. आता या आराधनेची किंवा या अखंड ज्योतीची जी सुरुवात आहे ही कुणी केली तुम्हाला माहिती आहे? सगळ्यात पहिली ज्योत कुणी लावली? सगळ्यात पहिली ज्योत कुणी लावली? दक्ष प्रजापतींनी लावली. ब्रह्मदेवांचे असणारे जे मानसपुत्र आहेत ब्रह्मदेवांचे मानसपुत्र दक्ष प्रजापती. नारद महर्षींना नकळतपणे शाप दिला गेला दक्ष प्रजापतींकडून. आणि मग त्या शापाचा जो जी तीव्रता आहे ती कमी होण्याकरिता जेव्हा लक्षात आलं नकळतपणे शाप दिला गेलाय आपल्याकडून पण नारद महर्षींची याच्यात चूक नाहीये. तेव्हा ब्रह्मदेवांच्याकडून रीत जाणून घेतली दक्ष प्रजापतींनी आणि ब्रह्मदेवांनी रीत सांगितली. एक सुंदर अशा पद्धतीचा चौक भरायचा. जोपर्यंत देवी भगवती प्रसन्न होत नाही तोपर्यंत देवी भगवतीच्या पुढे अखंड ज्योत लावायची आणि अखंड ज्योत लावल्यानंतर तिच्या समोर अखंडपणे जागर व्हावा. काय व्हावा? ज्योती पुढे जागर सुद्धा व्हावा. आणि तो जागर करत असताना समजा नाही जागू शकत आपण झोपा लागायला लागल्यात मग काय करायचं? पुरुष मंडळी काय करतात? तुमच्याकडे नसेल पण काही भागांमध्ये अशी पद्धत आहे जेव्हा कार्यक्रम करून आम्ही रात्री घरी जातो तेव्हा काही मंडळी देवाच्या समोर पत्ते खेळत असते. पत्ते तुमच्याकडे खेळतात का? विचारलं ना बाबा काय करताय? देवाच्या समोर पत्ते. म्हणे ताई आम्ही देव सांभाळतोय. देव काय सांभाळताय? देव तुम्ही सांभाळताय की देव तुम्हाला सांभाळतो? आणि जर देवाच्या समोर पत्ते खेळत असाल देव कसा सांभाळेल तुम्हाला? व्यवस्थित सांभाळेल ना? पुढे कसली गती आणून ठेवेल तुमच्या समोर सांगता नाही येत. खरं सांगू त्याच्या काठीत आवाज नसतो. आवाज
पण ज्याला लागते ना त्याला कळते, ज्याला बसली ना त्याला समजते आपल्याला का बसले हेही त्याला कळतं. पण काशी गेल्यानंतर वाचून वाचून सांगता येतं, पण मांजर मारलं हे सांगता येत, माझ्याकडून मांजर मेली हे नाही सांगता येत. काशीला गेल्यानंतर सांगू शकतो मी देव करून आलो म्हणून, पण आपल्याकडून झालेली चूक आपण कबूल करू शकत. पण जेव्हा हे भगवंताच्या लक्षात आलं ना, कारण त्याच्याकडे एकेका सेकंदाचा हिशोब आहे आपला. काय एकेका सेकंदाचा हिशोब आहे. तुम्ही म्हणाल सकाळी काय खाल्लं हे संध्याकाळी आठवत नाही आम्हाला, आणि त्यांच्याकडे आपल्या आयुष्याचा हिशोब कसा असणार आहे, सगळा हिशोब आहे त्याच्याकडे. कि मेरे मालिकी किताब में सब लोगों का खाता, वही तो सबके भले बुरे का सही हिसाब लगाता. मेरे मालिकी किताब में सब लोगों का खाता. तुम्ही म्हणत असाल याचे उद्योग कोण करत असेल बरं तिथं? जशी इथं आपलं मंत्रिमंडळ असतं ना तसं त्यांचंही मंत्रिमंडळ आहे, आणि त्या मंत्रिमंडळामध्ये चित्रगुप्त नावाचं एक असं नेमून ठेवलंय की तो सगळ्याचा एकेका सेकंदाचा हिशोब लिहितो. चित्रगुप्त काय आहे तो? चित्रगुप्त. उलट म्हणा बरं, गुप्त चित्र. जो गुप्तपणे आपली सगळी चित्रे रेखाटतोय ना त्याला चित्रगुप्त असं म्हणतात. आपल्याला कळत नाही आपला कुणी टिप्पणी करतंय का आपल्या वागल्याची. एक जरी पाऊल वाकडा पडला ना तोही तिथं लिहिलाय. पण समजा तुम्ही जर नाकबूल झालात तर मग तिथं आता व्हिडिओ सुद्धा आहेत. व्हिडिओ जशी इथं वाढली ना फॅसिलिटी तशी तिथं सुद्धा वाढली. तुम्ही म्हणत असाल ब्लॅक अँड व्हाईट आहे किती बारीक दिसतंय, त्यांनी डिजिटलची सोय केली आता. काय जसे आपल्या फॅसिलिटी वाढत चालल्यात ना तसे त्यांच्याही वाढत चालल्यात. मग तुमच्या एकेका सेकंदाचा व्हिडिओ त्या ठिकाणी तुमच्या समोर ठेवला जातो. म्हणून प्रत्येक पाऊल उचलत असताना किंवा मुखातून शब्द काढत असताना किंवा एखादं कार्य करत असताना 10 वेळा मागचा 10 वेळा पुढचा विचार करा. ह्या गोष्टीचा हिशोब आपल्याला तिथं द्यायचा आहे. हा जमा खर्च होतोय तिथं. आणि म्हणून त्याच पद्धतीनं जर भगवंताच्या समोर भगवंताला जे आवडतं असं घडलं नाही तर मग कदाचित आपल्याही केलेल्याचा उपयोग होत नाही. आपला वेळ वाया जातोय, कदाचित आपण आपला वेळ वाया घालवतोय असं वाटतंय. आणि म्हणून दक्ष प्रजापतींना असं वाटलंय की नकळतपणे चुकून शाप दिला गेला. मग काय करावं लागेल? ब्रह्मदेवांकडून रीत जाणून घेतली. कुणीतरी ब्रह्मवेत्याकडून रीत जाणून घेतल्याशिवाय परमार्थाची सुरुवात होत नाही. व्रतवैकल्य, उपास, तापास, तीर्थयात्रा करत असू आपण, पण एखाद्या सद्गुरूकडून संताकडून जोपर्यंत रीत जाणून घेत नाही तोपर्यंत परमार्थाला खरी सुरुवात झालेली नसते. मग तुम्ही म्हणत असाल आम्ही केलेलं वाया गेलं का? नाही जात वाया. भगवंतासाठी केलेलं, परमार्थाकरिता केलेलं कुठलीही गोष्ट वाया जात नाही. पुण्य स्वरूपामध्ये त्याचं सगळं परिमाण होत असतं. पुण्य रूपामध्ये ते जमा होत असतं, म्हणजे तुमच्या पुण्यात भर पडत असते, वाढ होत असते. फक्त आणि फक्त पुण्य होत असते. तुम्ही जर सत्कर्म करत असाल, देवदेव करत असाल, परमार्थ करत असाल तर पुण्यात वाढ होते. फक्त पुण्य करण्याकरता आपण माणसं म्हणून जन्माला आलेलो नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा. फक्त पुण्य नाही करायचं आपल्याला, फक्त सत्कर्मेच नाही करायची. जन्म मरणाच्या रहाटगाडग्यातून मुक्त व्हायचंय आपल्याला. जन्म मरणाचं रहाटगाडगं याच ठिकाणी आपल्याला सोडायचंय. आपोली आपला करा सोडमाना, आपोली आपला करा सोडमाना, आपोली आपला करा सोडमाना, आपोली आपला करा सोडमाना. संसार बंधना बंधना तो नावेगी, संसार
येणार आहे. कशाकरिता? प्रपंचाकरता जे जे करू ते नाही, परमार्थकरिता स्वहिताकरिता जो काही विचार तुम्ही केला असेल तो तुमच्या कामी येणार आहे. याच्यात कुठल्याही पद्धतीचा वाटा नाही. तुमच्याकडे समजा एखाद्याचा हात मोडला, कोणाच्या गळ्यात टाकतात? का डॉक्टरांच्या? का शेजाऱ्याच्या? नाही ना, ज्याचा हात मोडतो हे तसं आहे. तुम्ही स्वहिताकरिता केलेलं प्रत्येक गोष्ट ही तुमच्या कामी येणार आहे. स्वहित म्हणजे भजन करणे, तुमच्या स्वहिताकरता पुढचा जो देहाशितायाम परलोक मार्गे तिथं जाण्याकरता जी जी तयारी करत असेल ना, ती तयारी तुमची तुम्हाला करायची, बाकीचं कुणीही करू शकत नाही. तुम्ही कुणाच्या करता किती कमावून ठेवलं, किती प्रसिद्ध झालात, किती ज्ञानी आहात याला महत्व नाही, पण तिकडे जाण्याकरता तुम्ही काय काय तयारी करून ठेवली याला फार महत्व आहे. दक्ष प्रजापतींना मार्गदर्शन केलं. मला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, तत्वनिष्ठ असणाऱ्या सद्गुरूंचं मार्गदर्शन घ्या आणि मग परमार्थाला सुरुवात करा. आणि मग बघा, वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव दररोज तुम्हाला येत जातात. फक्त विश्वास ठेवून बघा. असो, ब्रह्मदेवांनी रीत सांगितली, चौक भरायचा. कशाचा? तुम्ही कशाचा भरला? गव्हाने भरला का? आपण गव्हाने भरतो, पण दक्ष प्रजापतींनी हिऱ्या मोत्यांनी भरला चौक. ब्रह्मदेवांनी सांगितलं होतं चौक भरायचा. दक्ष प्रजापतींनी हिऱ्या मोत्यांना चौक भरला आणि भरल्यानंतर एक ज्योत त्या ठिकाणी तेवत ठेवली. किती दिवसापर्यंत? जोपर्यंत देवी भगवती प्रसन्न होत नाही तोपर्यंत अखंड ज्योत लावायची आणि त्यासमोर जागर करायचा, अशी रीत सांगितली होती. त्याच पद्धतीनं दक्ष प्रजापतींनी सुद्धा चौक भरून अखंड अशी ज्योत लावली आणि त्या ज्योतीच्या समोर जागर सुद्धा केला, गोंधळ सुद्धा केला. या जगातला देवी भगवतीचा सगळ्यात पहिला गोंधळी दक्ष प्रजापती. दक्ष प्रजापतींनी गोंधळ घातला. अग चौक भरीला माणिक मोती, मंडप आकाशाचा, हात जोडून करुणा भाकितो उद्धार करणावाचा. अधर्म निर्दाळुनी गे माते धर्म तुची रक्षिला, महिषासुर मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला. आज आम्हावरी संकट भारी धावून ये लवकरी, अंबे गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गळ्यात घालून कवळ्याची माळ, पायात बांधिली साळ, हातात परडी तुला ग आवडी वाजवितो संबळ. धग धग त्या ज्वालेतून येसी तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी आम्हावरी जागविते रात सारी, गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. उध 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 उध. आणि अशा पद्धतीचा तो जागर त्या अखंड ज्योतीच्या समोर जोपर्यंत देवी भगवती प्रसन्न होत नाही तोपर्यंत दक्ष प्रजापती करताय. हा जागर त्या काळचा नाहीये, त्यांच्या जागराची पद्धत वेगळी होती, त्यांच्या गोंधळाची पद्धत वेगळी होती. पण आम्हाला आता असे जागर आवडायला लागलेत म्हणून आम्ही तसं सादर करायला लागलो. तिथं स्तुती झाली देवी भगवतीची. केगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते, गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते. भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूति कृते,
जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. अशा पद्धतीची स्तुती झाली. देवी भगवती प्रसन्न झाली, वरदान दिलं आणि तुझ्या वंशाला मी जन्माला येईल अशा पद्धतीचं आश्वासन देऊन देवी भगवती निघून गेली. आता पुढचा जो विषय ना तो भागवताचार्यांचा विषय, व्यास महर्षींचा विषय. आपल्याला एवढंच पाहिजे, सगळ्यात पहिला गोंधळी कुणी असेल देवी भगवतीचा, दक्ष प्रजापती असं भागवतकार सांगतात. आता त्यानंतर ही परंपरा तशीच्या तशी चालू राहिली आणि तशीच्या तशी चालू राहिलेली ही परंपरा मग संत साधू ऋषी मुनी त्यांनी पुढे आणली आपल्यापर्यंत. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, व्यास वशिष्ठ शुक गोंधळी. नाचताती सोहम मेळी, नाचताती सोहम मेळी, नाचताती सोहम मेळी, नाचताती सोहम मेळी. भाव विसरून बळी द्वैत भाव विसरोनी बळी, द्वैत भाव विसरोनी बळी, द्वैत भाव विसरोनी बळी. खेळती अंबे तुझे गोंधळी, अंबे तुझे गोंधळी. गोंधळा येई वो जगदंबे, गोंधळा येई वो जगदंबे, येई वो जगदंबे, गोंधळा येई वो जगदंबे. गोंधळा येई वो जगदंबे, गोंधळा येई वो जगदंबे, गोंधळा येई वो जगदंबे, गोंधळा येई वो जगदंबे. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी 18 पुराणांचे निर्माते व्यास महर्षी, वशिष्ठ श्रीरामचंद्र प्रभूंचे असणारे सद्गुरु, शुक मुनी महादेवांचे असणारे अवतार, व्यासजींचे असणारे पुत्र आणि खरे असणारे भागवताचा प्रचार करणारे भागवताचार्य, असे मोठे मोठे गोंधळी आहेत जगदंबेचे. एवढे मोठे मोठे भक्त त्या जगदंबेचे आहेत. आपणही भक्ती करतोय आणि त्यांनीही भक्ती केली, पण आपल्या भक्तीत आणि त्यांच्या भक्तीत काय परिवर्तन असेल याचा विचार करणे फार महत्वाचं आहे. कारण देवी भगवती त्यांच्या असणाऱ्या गोंधळामध्ये साक्षात येऊन त्यांना प्रोत्साहन करत होती. आपल्या गोंधळात येते की नाही माहित नाही, येते का? आपला गोंधळच गोंधळ आहे ना, आपला गोंधळात गोंधळ आहे. त्याच्यामुळं येईल का न येईल ह्या मात्र निरुत्तरित असणारा प्रश्न आहे. म्हणून जर करायचा असेल परमार्थ तर ह्यांच्यासारखा असावा. बघा, अव्यक्त असणारं परमतत्व आहे आणि त्या परमतत्वाने अष्टभुजा असणाऱ्या देवी भगवतीचं स्वरूप धारण केलंय. श्रीमद देवी भागवत पुराण असं सांगते, कुणाची भक्ती करताय तुम्ही, कुणाची आराधना करताय, जी या सगळ्या जगावर कंट्रोल ठेवते, ब्रह्मा विष्णू महेश तिघांच्या कार्याकरिता तिघांना प्रोत्साहित करते, तिला देवी भगवती असं म्हणतात. सगळ्या सृष्टीचं असणारं चलनवलन जिच्यावर चालतं तिला देवी भगवती असं म्हणतात. आणि त्या भगवतीच्या असणाऱ्या अंशात्मक रूपांची, वेगवेगळ्या स्वरूपांची पूजा आपण दररोज करतो या नवरात्रीमध्ये. तुम्ही म्हणाल अव्यक्त परमतत्व देवीचा अवतार घेऊन येते आणि विशेषतः सगळ्या जगाचं रिमोट कंट्रोल देवीच्या हातात आहे. आम्ही तर असं ऐकलंय तर शिव महापुराणामध्ये की भगवान महादेवांच्या हातात सगळ्या जगाचं रिमोट कंट्रोल आहे. ऐकलंय की नाही? भागवतात असं ऐकलंय की भगवान श्रीहरींच्या हातामध्ये सगळ्या जगाचं रिमोट कंट्रोल आहे, सगळ्याचा कारभार ते बघतात. गणेश पुराण श्रवण करत असताना असं ऐकिवात आलेत की सगळ्या जगाचं रिमोट कंट्रोल गणपती बाप्पांच्या हातात आहे ना. काय सांगू, जरी गोंधळ उडाला असेल डोक्यामध्ये तरी सांगून जाते. जो जो ग्रंथ तुम्ही श्रवण करताय त्या त्या ग्रंथाची प्रधान असणारी देवता जी आहे ना, ती देवता मुख्य असते. आणि त्या ग्रंथाचं श्रवण करत असताना त्या देवाविषयी, त्या भगवंताविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण व्हावा याकरिता व्यासजी पुरेपूर प्रयत्न करतात. आणि म्हणून शिवमहापुराण श्रवण करत असाल तर प्रधान देवता महादेव आहेत, म्हणून त्या ठिकाणी त्याचं रिमोट कंट्रोल, जगाचं रिमोट कंट्रोल भगवान महादेवाच्या हातात आहे असं श्रवणात येईल. श्रीमद भागवताचा आराध्य प्रधान देवता भगवान श्रीहरी आहेत, म्हणून तिथं भगवान श्रीहरींचं उदात्तीकरण असेल. ज्या ज्या ग्रंथाची जी जी प्रधान देवता असेल त्या प्रधान देवतेविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये भक्ती भाव निर्माण व्हावा याकरिता हा सगळा प्रचार असतो. पण तुम्ही म्हणाल मग असं का, एकच का नाही? या सगळ्यांचं अधिष्ठान जे आहे ना ते अधिष्ठान एकच आहे. अव्यक्त जे परमतत्व आहे, जो चरणाविन चालतो, नेत्राविन पाहतो, कर्णाविन ऐकतो सर्व गोष्टी, असं असणारं जे अव्यक्त परमतत्व आहे, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, असं असणारं जे अव्यक्त परमतत्व आहे ना, ते अव्यक्त परमतत्व एखाद्या भक्तानं ज्या नावानं हाका मारली
त्या स्वरूपाचा होऊन या पृथ्वी तलावर अवतरित होत असतो. हो य भक्ती केला तैसा, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, पुरवी धरावी ती इच्छा. तुमच्या अंतकरणामध्ये भक्ताच्या अंतकरणामध्ये जी इच्छा झाली असेल ना, त्या स्वरूपाचा होऊन येतो. का गरज पडते देवाला अव्यक्त परमतत्वाला साक्षात रूपामध्ये येण्याची? देवी भगवतीच्या रूपामध्ये आला, अनेक विध असणाऱ्या राक्षसांचा वध करतो भगवंत. का? कारण वचन दिलंय म्हणून. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूनां. जेव्हा जेव्हा साधूवर संकट येईल, जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येईल, तेव्हा तेव्हा मी एक नवीन अवतार धारण करील. धर्म रक्षावाया अवतार घेसे, धर्म रक्षावया अवतार घेसे, रक्षावया अवतार घेसे, धर्म रक्षावया अवतार घेसे. अपुल्या पाण्याची भक्त जना, अपुल्या पाण्याची भक्त जना अंबरुषी साठी जन्म सोशिले, अंबरुषी साठी जन्म सोशिले, ऋषी साठी जन्म सोशिले, अंबरुषी साठी जन्म सोशिले. कशाकरिता अवतार आहेत? धर्म रक्षावया अवतार घेसी. आपुल्या पाळीसी भक्त जना, आपल्या भक्तांचं रक्षण करण्याकरता, पालन करण्याकरता आणि धर्माची स्थापना करण्याकरता माझा भगवंत अवतरित होत असतो आणि नवनवीन अवतारामध्ये अवतरित होत असतो. आणि म्हणून त्याच अव्यक्त असणाऱ्या परमतत्वाची तुम्ही म्हणत असाल ही देवी आहे आणि तो देव आहे अव्यक्त परमतत्व. मग देव आणि देवी वेगळे असतात की एकच असते? तुमच्याकडे काय असते? देव आणि देवी एक असते का वेगळी असते? एकच असते ना. का असं आहे पुरुषांमध्ये आत्मा आहे, महिलांमध्ये आत्मी असं आहे का? नाही ना. इथं भेद नाही ना. आत्मा आणि आत्मी असं नाही ना. पुरुषांमध्ये सुद्धा आत्माचे आणि महिलांमध्ये सुद्धा आत्माचे. म्हणजे अव्यक्त असणारं परमतत्व एक आहे. कारण आपल्या सगळ्यांचं अधिष्ठान दिसायला जरी वेगवेगळे दिसतायत, स्त्री पुरुष दिसतायत, पण अधिष्ठान मात्र एकच आहे. अंगावर कपडे जरी रंगीत दिसताय ना, वेगवेगळ्या रंगाचे दिसताय, वेगवेगळ्या प्रकाराचे दिसताय, पण अधिष्ठान काय आहे? कापूस आहे, कापूस. पण असं जर म्हटलं की तुम्ही कापूस परिधान केलाय, विचित्र वाटेल ना. म्हणून व्यवहार चालण्याकरता नाव आहे अव्यक्त परमतत्वाने, म्हणून एवढे अवतार धारण केलेत. व्यवहार चालावा याकरिता प्रत्येक जन्माला, प्रत्येक अवताराला नाव सुद्धा आहे. का? भक्ताच्या हातात सापडावा म्हणून. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. डायरेक्ट निर्गुणाची भक्ती आपण करू शकत नाही ना, म्हणून अव्यक्त परमतत्व सगुण स्वरूपाला येत असतं आणि नावही धारण करतं, रूपही धारण करतं. रूप धारण केलं म्हणजे नाव ठेवावंच लागतं. तसं अधिष्ठान एकच आहे, पण भगवंत मात्र वेगवेगळ्या स्वरूपामध्ये नटलाय. कपडे वेगवेगळे दिसताय, पण अधिष्ठान कापूस आहे. अंगावर असणारे जे दागिने, बाही, बुगडी, कानातले, गळातले, हातातल्या बांगड्या वेगवेगळ्या प्रकारचे दिसताय, पण अधिष्ठान काय आहे? सोनं आहे ना, सोनं. बनवणाऱ्याने वेगवेगळ्या पद्धतीने बनवले. सोने नाना लेने बाळी आणि बुगडे जगामध्ये ब्रह्मदिसे उघडे, जगामध्ये ब्रह्मदिसे उघडे, जगामध्ये ब्रह्मदिसे उघडे, जगामध्ये ब्रह्मदिसे उघडे, जगामध्ये
ब्रह्माजीचे उघडे जगामध्ये ब्रह्माजीचे उघडे जगामध्ये ब्रह्माजीचे उघडे एकची सोने नाना परी लेणे बाही आणि बुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे एकची माती नाना परी भिंती रांजण आणि सुगळे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकच माती पण वेगवेगळ्या प्रकारच्या भिंती झाल्या. आता सिमेंटच्या झाल्या म्हणून माती डोक्यात बसत नाही, पण भांडे मात्र मातीचेच ना. वेगवेगळ्या प्रकारचे असणारे ते भांडे, पण अधिष्ठान काय माती आहे. तसा ते अव्यक्त परमतत्व, आणि ते असणारं अव्यक्त परमतत्व जेव्हा देवीच्या स्वरूपामध्ये येतं तेव्हा सगळ्या जगाचा कारभार सांभाळू शकते. देवी जशा सगळ्या जगाचा कारभार सांभाळू शकते, तसं तुम्हाला जर खरं वाटत नसेल तर तुमच्या घरातलं उदाहरण सांगते. जगाचा रिमोट कंट्रोल देवी भगवतीच्या हातात आहे, आणि तुमच्या घराचा रिमोट कंट्रोल कुणाच्या हातात आहे? सांभाळू शकते की नाही? मग देवीच्या हातात रिमोट कंट्रोल असू शकते की नाही? असू शकते ना. तुमच्या बातम्या बंद करून आमच्या सिरियली लावण्या इतकी डेअरिंग आहे आमच्यामध्ये. सांभाळू शकतो की नाही? तुम्ही म्हणता काय जायचंय तुम्हाला बातम्या बघून कुठं, जसं आम्ही चाललो सिरियली बघून. हे सगळ्या ज्या गोष्टीत ना त्या अनादी कालापासून चालत आलेल्या गोष्टीत, याला इलाज नाही आता, आणि तुम्ही काही करू शकत नाही त्या गोष्टींवर. समजा बाहेरचा एखादा पाहुणा तुमच्या घरी येत असेल तर पद्धत काय? तुमच्याकडे अगोदर फोन करून सांगतात घरी पाहुणे आणतोय की डायरेक्ट घेऊन जातात? पुरुष मंडळी बटन बंद झालं काय तुमचं? पहिले फोन करून सांगावं लागतं ना, पाहुणे आणतोय घरी, बिना सांगायचं घेऊन जा बरं. सांगूच नका पाहुणे आणतोय घरी. काय होईल? पाहुण्यांच्या समोर नाही होईल काय होईल ते. हे मजचीच तव झाले परी म्या नाही केले. पाहुणे गेल्यानंतर मग हजेरी होईल तुमची. सांगता येत नाही. घरात एवढा पसारा होता, आवरून ठेवला असता, अचानक कोणी पाहुणे घेऊन येत असतं का? बरंच काही ऐकायला मिळेल तुम्हाला. आता ते तुम्हाला ऐकवतात, अशातलाही काही भाग नाही, तुम्हाला सुचतच नाही घरातलं काही. तुम्ही म्हणाल असं कसं म्हणता? तुमच्याकडे पैसे आणि पिशवी दिली भाजी घेऊन या म्हणून, तुम्ही बाजारात गेले, पैसेही तुमच्याकडे, पिशवी तुमच्याकडे. बाजारातल्या त्या शेकडो भाज्या बघून तुमचं डोकं चक्रावतं, काय आणावं हे तुम्हाला सुचत नाही. सुचतं का? घरी काय भाजी घेऊन जा हे सुचतं? मग अशा वेळेला तुम्ही काय करता पुरुष मंडळी? खिशातून फोन काढता, कुठे लावता? फोन कुठं लावतात? घरी, स्वीट होम. आणि फोन केल्यानंतर तिथं भाज्याच्या 100 भाज्यांचे प्रकार आहेत, पिशवी तुमच्याकडे, पैसे तुमच्याकडे आहेत, पण विचारलं कुणाला? घरी. सांगा बरं, रिमोट कंट्रोल कुणाच्या हातात आहे? चालवू शकते का नाही? चालवू शकते ना. जिच्या हाती पाळण्याची दोरी, तिच्या हाती रिमोट कंट्रोल आहे, ती 100% चालवू शकते. पण अजून एक महान शक्ती आमच्यामध्ये, जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती एका घराचे 2च दिवसात 3-4 घरं करी. महान शक्ती, महान शक्ती. आणि कसं करावं हे तुम्हाला नाही कळणार, तुम्हाला जमणारही नाही ते, तुम्ही पडायचंच नाही नादामध्ये. आणि एवढी मोठी शक्ती, म्हणजे हे सगळं करू शकतो आपण महिला मंडळ. आपण चांगल्या पद्धतीनं घर 100 वर्ष निभावू शकतो, नाहीतर 100 सेकंदामध्ये त्याचे सगळे तुकडे करू शकतो. ही शक्ती आपल्यामध्ये. असो सगळा प्रपंच सांभाळण्याची ब्रह्मदेवाचं वरदान आहे आपल्याला. तुमच्याकडे ममत्व, स्नेह, ममता ह्या ज्या गोष्टीत ना ब्रह्मदेवाने देव केल्यात तुम्हाला, आणि तुमच्याकडे संरक्षणाची आणि पालनपोषणाची जबाबदारी. जेव्हा सृष्टीच्या सगळ्यात पहिल्या जोडीची निर्मिती केली ब्रह्मदेवांनी, कुठली असेल? मनु आणि शतरूपा, सृष्टीतली सगळ्यात पहिली स्त्री पुरुषाची जोडी आहे. आणि जेव्हा ही स्त्री पुरुषाची जोडी ब्रह्मदेवाने निर्मित केली तेव्हा दोघांना त्यांच्या त्यांच्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या. आजपासून सृष्टीतल्या सगळ्या पुरुषांचं प्रतिनिधित्व मनु तुला करायचंय, आणि सगळ्या स्त्रियांचं प्रतिनिधित्व शतरूपा तुला करायचंय का? तुमच्याकडे पालन पोषण आणि संरक्षणाची जबाबदारी दिली, आणि यांच्याकडे मात्र स्नेह, ममता यासारख्या जबाबदाऱ्या, समितीकरण, सहनशीलता या सगळ्या जबाबदाऱ्या महिला मंडळाकडे आहेत. म्हणून
सहनही जर कुणी करत असेल तर महिला मंडळ, तुमच्याकडून फार सहन नाही होत, फार क्वचित अशी मंडळी असते सहन करणारी, पण सहनशक्ती सुद्धा आपल्यात असते. फार त्रास सहन केला तरी माहेरी न सांगणे याला सहनशक्ती म्हणतात. आणि एक एक 2-2 मिनिटामध्ये आज काय खाल्लं हे सुद्धा माहेरी सांगणे याला सहनशक्तीचा अंत म्हणतात. काय असं जे काही असेल ते विनोदाचा भाग द्या सोडून, पण महिला मंडळ देवी भगवतीचा असणारा अंश आहे, तसे सगळेच आहेत, पण सगुण स्वरूपामध्ये दिसायला देवी भगवतीचे असणारे अंश आहेत ना, म्हणून तशा पद्धतीनं आपण वागून सुद्धा दाखवायचं. कारण आता जे स्वातंत्र्य मिळालं ना हे पूर्वी नव्हतं, म्हणून स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नसतो, ही गोष्ट लक्षात ठेवायची. स्वातंत्र्य मिळालं म्हणजे मर्यादा सोडून वागायचं असंही नसतं. स्त्रीनं स्त्रीच्या मर्यादेत राहून कार्य केले ना तर तिच्या त्या स्त्रीपणाला शोभून दिसतं, तिच्या स्त्रीपणाला ते शोभून दिसतं. म्हणून मर्यादेत राहून आपापली सगळी जबाबदारी पार पाडायची असते. आपण कुठल्याही पदावर जरी पोहोचलो ना तरी स्त्रीनं तिची जबाबदारी सोडू नये, हा स्त्रीचा सगळ्यात महत्त्वाचा असणारा धर्म आहे. मला सांगायचं आहे तुम्हाला, या जगामध्ये माणसं म्हणून जन्माला आलोत ना आपण सगळेजण. आता अभंगाकडे जाऊ, खूप झालं, आता कीर्तन संपायची वेळ आली पण आपण अभंगाकडे गेलो नाही. या जगामध्ये माणसं म्हणून जन्माला आलेलोच आहोत ना, मग भक्ती करत नाही असा एकही जीव नाही. भक्ती मी करतच नाही असं कुणी सांगत जरी असेल तरी त्याचा थोडाफार जीव घाबरा झाल्यानंतर त्याला देवाची आठवण येते. अंधारात एकटा बसलेला असताना किंवा चालत असताना तरी त्याला देवाची आठवण येते. म्हणजे एकही असा जीव नाही की जो भक्ती करत नाही. कारण माऊली सांगतात, देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील. त्याच्या स्वभावातच भजन आहे, माणसाच्या स्वभावामध्ये भजन आहे, तो भजन करतोच. पण व्रतवैकल्य, उपास तापास, तीर्थाटन करणे म्हणजे भक्ती नसते. हे सगळं करत असताना आपल्या देवाला काय आवडतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे की नाही. आणि म्हणून याकरिता तुमची दिशाभूल होऊ नये, भक्ती करत असताना तुमचा वेळ वाया जाऊ नये, कारण आयुष्य फार थोडे कलियुगामध्ये, तुमचा वेळ वाया जाऊ नये याकरिता तुकोबराय भक्तीविषयक मार्गदर्शन करतात. अभंगाच्या पहिल्या देवा तोर भक्ती आवडत देवा, तिची तोर भक्ती आवडत देवा, तिचा तोर भक्ती आवडत देवा, तिचा तोर भक्ती आवडत देवा, तिचा तोर भक्ती जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. प्रपंचावरच्या मायेचा त्याग करणे, संसारावरची माया त्यागून भक्ती करणे, अशा पद्धतीची भक्ती माझ्या भगवंताला आवडते. प्रपंच नाही त्यागायचा, प्रपंच आणि परमार्थ दोघांचा मेळ साधून केलेली जी भक्ती ना ती भक्ती आवडते. काय करायचंय?
प्रपंचावरच्या मायेचा त्याग करायचा आहे, प्रपंचाचा त्याग नाही. संत सांगतात आम्ही प्रपंचाचा त्याग करा असं कधीच नाही म्हटले. कारण प्रपंचाचा त्याग करून हिमालयात गेल्यानंतर भक्ती होईलच असं नाही. देहानं माणसं संन्यास घेतील, पण मन जर चित्त प्रपंचामध्ये अडकलेलं असेल तर मग त्याला भक्ती नाही म्हणता येणार. त्यापेक्षा इकडे ज्या प्रपंचातल्या गोष्टी आहेत त्याचं सुख उपभोगून मग भगवंताची भक्ती केलेली मग बरी असते. मन इकडे धावतंय आणि शरीर मात्र तिकडे धावतंय, याला भक्ती नाही म्हणत. कारण परमार्थ भक्ती हा देहाचा विषय नाही, भक्ती हा चित्ताचा विषय, अंतःकरणाचा. चित्त नाही नामी तर ते व्यापा, चित्त नाही नामी तर ते व्यापा, चित्त नाही नामी तर ते व्यापा, चित्त नाही नामी तर ते व्यापा. त्रिवेणी संगमे नाना तीर्थ भ्रमे, संगमे नाना तीर्थ भ्रमे, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. त्रिवेणी संगमावर स्नान करायला कोण जातं? मन जातं की शरीर जातं? त्रिवेणी संगमावर स्नान कुणाला घडतं? मनाला की देहाला? कुणाचं स्नान आहे? देहाचं स्नान आहे. त्रिवेणी संगमावर तीर्थक्षेत्रावर गेल्यानंतर देहाला स्नान घडत असतं. देहाला अंघोळ पाण्याची, मनाला अंघोळ नामाची, असं संतोक्ती आहे. देहाला जेव्हा पाण्याची, त्रिवेणी संगमाच्या असणाऱ्या पाण्याचा स्पर्श होतो, देह पवित्र होतो असं म्हणणं आहे ना. केलेली कळत नकळत केलेली जी काही पापे असतील त्या पापांचं क्षालन होतं असं वाटतं. पण एका संताची संतोक्ती की बाहर की तू माटी पाकी, मन के भीतर क्यों ना जाकी, उजले तन पर मान किया, उजले तन पर मान किया, मन की मेल न धोई. बाहेरचं वरवरचं असणारे जे त्वचा आहे ना, ती त्वचा त्रिवेणी संगमावर गेल्यानंतर स्वच्छ होऊ शकते. पण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्तामध्ये जर भगवंताचं नामस्मरण घडत नसेल, कारण देवाला हेच आवडते, हेची थोर भक्ती किंवा आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. काय आवडतं भगवंताला? नामाचा उच्चार रात्रंदिवस, अखंडितपणे त्याचं नामस्मरण करणे हे देवाला आवडते. एकदा देवाच्या पुढे गरबा नाही खेळला गेला तरी चालेल, पण रात्रंदिवस नामस्मरण व्हावं. आणि त्या संतोक्तीला पुरेपूर असा साजेसा असणारा आपला हा सप्ताह आहे. देवी भगवतीच्या समोर इतर दुसऱ्या गोष्टी करण्यापेक्षा, आता गरबाही करायचं आपल्याला, करायचं नाही असं नाही. जेव्हा झोप आवरली जाणार नाही, ब्रह्मदेवांनी सांगितलं होतं जर झोप लागायला लागली, जागर करायचं आहे ना, मग अशा वेळेला नाचत गात मग भगवत नामस्मरण व्हावं. म्हणजे किंवा झोपेनं लांब जावं आपल्यापासून, अशा पद्धतीचा. आणि तेव्हाच ते नाचत गात असणारं नामस्मरण आता त्याचं रूपांतर गरब्यात झालं. तसं का असे ना, पण त्याच्यात सात्विकता असावी, हे फार महत्त्वाचं. गरबा का असे ना, पण त्याच्यात सात्विकता असावी. सात्विक पद्धतीनं शुद्ध अंतकरणानं केलेला गरबा भगवंतापर्यंत पोहोचतो. करू नये असं नाही, देवी भगवतीच्या पुढे गरबा खेळू नये असं नाही, पण सात्विकता असावी आणि अंतकरण शुद्ध असावं. वेगवेगळ्या स्वरूपापर्यंत पोचत चालला म्हणून वाटतं हे तुम्ही जे करताय ना हे 100% चांगलं आहे. या सगळ्या गोष्टींना फार लांब कुठंतरी नेऊन ठेवलेत आपण. शास्त्र सांगतं एक, आपण करतो 2. आणि म्हणून ना पाप ना पुण्य अशा स्वरूपाचा परमार्थ चाललाय आपला. ना पाप होतंय ना पुण्य होतंय. पुण्य तर होतच नाही, पण पापात वाढ होते मग. आणि म्हणून हे जे करताय ना, हे केलं, हे पाहिल्यानंतर कदाचित पुढची पिढी म्हणेल की आमच्या पूर्वजांनी असं केलं म्हणून आम्हालाही इथं काही बाई करून नाही चालणार, आम्हालाही इथं अशाच पद्धतीचं नामस्मरण करावं लागेल. कारण माऊली सांगतात, एत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, एर अनुष्ठिती सामान्य सकळ. जे आपल्या मागची असणारी पिढी ना, मग ते अशा पद्धतीने आपल्या वडिलांनी काय केलंय याची तपासणी करून मग त्या पद्धतीचं कार्य पुढे करत असतं. आणि म्हणून देवी भगवतीच्या समोर देवी भगवतीला आवडणारं कार्य आहे. आणि तुकोबाराय सांगतात, तुमचं हे कार्य, हे चिथोर भक्ती
आवडते देवा संकल्पावी माया संसाराची वेळ आहे भगवतीच्या आव्हानाची. सगळ्यांनी हात उंचावा, हात उंचावा. असेच राहू द्या सकाळपर्यंत. राहू देता का? नाही ना. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गोपाल कुमार 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 गोपाल याची थोर भक्ती आवडते देवा. हात खाली करून घ्या बरं पहिले सगळ्यांनी. केले का? चांगले भक्त आहेत म्हणजे तुम्ही. हेची थोर भक्ती आवडते देवा. तुम्हाला एक मन माहितीये का महिला मंडळ? वरवर माया उपाशी नीच ग बया. तुमच्याकडे असं म्हणतात का? आमच्याकडे वरवर मया घर नकाला या असं म्हणतात. तुमची अशी भक्ती आहेत का मग? उपाशी नीच ग बया. भगवंताची भक्ती अशी असावी ना, एकनिष्ठ भक्ती. काय भक्ती करतात लोक बघा. टीव्हीच्या समोर बसून प्राणायाम करत होता एक जण. टीव्ही मध्ये रामदेवजी बाबा आहे आणि ती इकडे बसून प्राणायाम करताय. रामदेवजी बाबांनी सांगितलं सास अंदर लो. त्यानं सास अंदर घेतला आणि लाईट चालली गेली. आणि पार वरती वरती डोळे चढवले तरी सास सोडत नाही. श्वास श्वास. त्याचा मित्र आला म्हणे की असं काय करतो, याला काय झालं म्हणे, फिट येते का काय. त्याला हलवण्याचा प्रयत्न केला, बाहेर ये. तो फक्त म्हणायचा जर बोलला असता तर श्वास बाहेर आला असता ना. पण बाबांना सांगितलं होतं म्हणून श्वास अंदरच ठेवायचं म्हणत होता. त्याची बायको आली किचन मधून बाहेर. म्हणजे काहीच नाही झालं त्यांना. रामदेवजी बाबांच्या समोर बसून प्राणायाम करत होते. श्वास अंदर गेला आणि लाईट चालली गेली. म्हणे हा कधी बाहेर येईल आता. म्हणजे बाबांना सांगितल्याशिवाय हा बाहेर श्वास सोडणार. तो मित्र म्हणे मरशील मरशील, उठ तिथून जागेवरून. लाईट कधी येते आणि काय ते भरोसा आहे का? लाईटीचा भरोसा नाही, मरून जाशील रामदेवजी बाबाच्या नादामध्ये. आणि त्याला बाहेर काढलं. भक्ती करायची अशी माणसं टीव्हीच्या समोर बसून इतकी एकनिष्ठ भक्ती करतात. आणि तुम्ही माझ्या समोर बसून सुद्धा हात खाली केले मला न विचारता. काय तुम्ही अशी भक्ती करताय? आणि मी पहिलेच तुमच्याकरता अभंग घेतलाय, हेची थोर भक्ती आवडते देवा. अशी भक्ती करत बसले तर आवडेल का मग देवाला?
तुमची भगवंताविषयीची फिलिंग इतकी भारी आहे, सांगून जाते. आता तुम्हाला देव आवडतो ना? आवडतो? जर देव आवडत असेल तर तुमची फिलिंग सांगून जाते देवाविषयीची. हिवाळ्यात तुम्ही गार पाण्याने आंघोळ करता की गरम पाण्याने करता? पौष महिन्याची थंडी कडाक्याची कसं पाणी असतं? पाणी सुद्धा कडक. तुम्हाला सुद्धा आंघोळीला गरम पाणी, मालकाला आणि मुलांना त्यांना पण कडक पाण्याने आंघोळ असते. आणि देवाला गार पाणी. बघा फिलिंग, ह्याची थोर भक्ती. तुम्ही कडक पाण्याने आंघोळ आणि देवाला तर काही दगड आहे का? तुम्ही दगड समजूनच करताय ना. मग त्याच्याविषयीची फिलिंग असावी की नाही मनामध्ये. भक्ती करताना तुम्हाला देव आवडतो ना, तुम्हाला मुलं आवडतात ना, कशी बारीक निरीक चौकशी करतात ना तुम्ही त्यांची. पाणी गरम आहे का गार आहे हे पहिले तुम्ही हात घालून बघतात. फार गरम नसावं, फार गार नसावं, इतका जीव लावतात ना त्या लेकरामध्ये. जीव असल्यामुळं समजा देवाला नैवेद्यच असेल, जात असेल तुमच्या घरातला, तर त्या नैवेद्यामध्ये देवाच्या आवडीचा पदार्थ असतो की तुमच्या आवडीचा पदार्थ असतो? तुमच्या स्वयंपाकातला नैवेद्य असतो की देवाचा आवडीचा असतो? काय असतं बघा बरं. फिलिंग अशी फिलिंग असते का? एखादी वस्तू तुम्हाला फार आवडते आणि मुलगा जेवलाच नाही दिवसभरापासून, तुमची आवडती वस्तू बनवणार की त्याची आवडती बनवणार? असंही मग ते आपल्या लेकरांच्या विषयी वेगळी, त्याच्या विषयी वेगळी. हे जाऊ द्या, प्रपंचातल्या गोष्टी आहेत. अगरबत्ती कुणाला लावतात? दुकानावर जाताना जेव्हा तुम्ही अगरबत्तीचा पुडा घेतात, वास कुणाच्या आवडीचा असतो? ह्याची थोर भक्ती आवडते देवा. गरज देवाला आहे, देवाची अगरबत्ती आहे, त्याला लावायची आपल्याला, आणि वास कुणाच्या आवडीचा आहे? मग ही अशी फिलिंग असेल तो आपल्याकडे कशा नजरेने पाहणार? ही आपली भक्ती आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुमचा वेळ वाया घालू नका, पहिले माझ्याकडे बघा, मार्गदर्शन करण्याकरता आलोय. संकल्पावी माया संसाराची. आणि हे सगळं करता करता जेव्हा भगवंताविषयी तुमच्या मनामध्ये फिलिंग निर्माण होईल. एक आजी कीर्तनात उठून म्हणाली, आम्ही जर त्याच्या आवडीचं केलं तर तो खायला येईल का? कर्माबाई नावाची भक्त माहिती असेल कदाचित, काही जणांना माहिती आहे, काहींना माहिती नसेल. कर्माबाईची खिचडी म्हणून प्रसिद्ध असा एक स्पेशल ग्रंथ तयार झालाय त्या गोष्टीवर. जेव्हा ती खिचडी बनत होती ना, भगवंत यायची आपोआप. सवय अशी पडली की जसा आपला मुलगा उठून ताटावर बसतो आणि पटकन जेवून मोकळा होतो ना, तशी कर्माबाईचे असणारा तो प्रसाद भगवंत सेवन करत होता. का? त्या प्रसादामध्ये भाव असायचा. ती भगवंता करताच बनवायची ती खिचडी. त्याला भोग लागल्यानंतर, त्याचा खाल्ल्यानंतर मग जे उरेल मग ती खायची. जर अशी फिलिंग असेल मनामध्ये तर भगवंत खातो, भगवंत नाचतो सुद्धा. तुम्ही नाचवल्यावर तो नाचतो सुद्धा. वेडा होता, गवळणींनी छोटासा लोण्याचा गोळा दाखवायचा आणि नाच म्हणून सांगायचं, नाचायचा भगवंत. कि कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. सामान्य माणूस नाही तो, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. तुमच्या भावनांवर भगवंत असतो. जाकी रही भावना जैसी, प्रभू मूर्त देखी तिन तैसी. पण अंतकरणामध्ये त्याच्याविषयी फिलिंग तर जागृत असू द्या. देवीच्या विषयी असेल, आता नवरात्रीचे 9 दिवसाचे उपवास करताय ना महिला मंडळ? उपवास करताय की नाही? करताय ना? उठता बसता करा, शेवटचा आणि पहिला करा, कसाही करा. म्हणजे 9 दिवसांपर्यंत उपवास घडलाच पाहिजे असं काही नाही, अशी जबरदस्ती नाही. तुम्ही स्वतःच्या पोटाला ताण देऊ नका. उप म्हणजे वर, वास म्हणजे राहणे. जे तुमचं आराध्य आहे ना, त्याच्या सानिध्यात, त्याच्या नामस्मरणात राहणे, याला उपवास असं म्हणतात. पोटाला ताण देणे म्हणजे उपवास नसतो. अनवानी पायानं चालणं म्हणजे उपवास नसतो. पायांना उपवास घाला, त्यांना सत्कर्माकडे नेऊ द्या, पायांचाही उपवास असतो. बिना चपल्यांचा उन्हातानामध्ये फिरण्यापेक्षा त्यांना सत्कर्मांकडे न्या.
हातालाही उपवास असतो. त्या हातानं सत्कर्म घडावं, दानधर्म घडावं, हा उपवास आहे. हस्तम पवित्रम यदी दान पुण्य. डोळ्यांचाही उपवास असतो. डोळ्यांना सांगायचं भगवतीचंच असणारं सुंदर असं स्वरूप या 9 दिवसापर्यंत साठवून ठेवायचं, जे वर्षभर पुरेल, पुढच्या नवरात्री पर्यंत पुरेल. वाईट डोळ्यांनी बघायचं नाही, विशेषतः वाईट दृष्टीनं कुणाकडे बघायचं नाही. डोळ्यांनी वाईट बघायचं नाही असा तो वाक्यप्रचार होता. वाईट डोळ्यांनी बघायचं नाही असं नाही, वाईट नजरेनं कुणाच्याकडे बघायचं नाही असा तो वाक्यप्रचार आहे. छत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्माला आलेली माणसं आहेत आपण. आणि महाराजांची असणारी अशी एक ख्याती आहे की प्रत्येक असणारी स्त्री अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, असं सुभेदाराच्या सुनेला म्हणणारे असणाऱ्या राजांच्या राज्यात वाढतोय आपण. विशेषतः आई भवानीच्या असणारे गोंधळीत महाराज. सुख झालं, एखादी सुखाची वार्ता कानावर आली तरी कवड्याची माळ मुठीत घेऊन जगदंब हा शब्द उमटतो. दुःख झालं, एखादी दुःखद बातमी कानावर पडली तरी सुद्धा ती माळ हातात घेऊन जगदंब हा शब्द बाहेर पडतो. संत 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 वृत्ती ज्याला म्हणतात ती संत वृत्ती महाराजांच्या मध्ये आहे. तसं आपल्यातही असावी. सुख दुःख समेकृत्वा लाभ लाभो जयो जया. लाभ झाला तरी सुखच आहे, आनंदच आहे. दुःख झालं किंवा हानी झाली तरी सुद्धा आनंदच मानणारे. आणि त्याच जगदंबेचे असणारे महाराज सुद्धा एका अर्थाने गोंधळीच आहे. महाराजांचं एक वाक्य एका बखरीमध्ये, जर जगदंबेचा आशीर्वाद पाठीशी नसता तर पहाडा एवढा माणूस फाडूच शकलो नसतो. कोण होता तो? की आई भवानीचा कृपा वरद निर्दयी खानाचा करू निवध. की मराठा मर्दा हो निखुर्दा छाटील्या शत्रूच्या भुजा. उगवला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा. अशा असणाऱ्या राजाच्या राज्यातले आहेत आपण. म्हणून भगवंताची भक्ती करत असताना सुद्धा एकनिष्ठतेने व्हावी हीच संतांची इच्छा आहे. आणि ती एकनिष्ठता ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. जर चित्तामध्ये समाधानता असेल तर आपण रिकामे उद्योग करत बसत नाही. रिकामे उद्योग कुणाला म्हणतात? परक्या लोकांसाठी केलेल्या ज्या पंचायती असतात त्याला रिकामे उद्योग असं म्हणतात. आणि आपलं सध्या काय चाललंय? रिकामेच उद्योग चालले. प्रपंच कशाला म्हणतात? परक्या लोकांकरता केलेल्या आपले हेच उद्योग चाललेत सध्या. दुसऱ्याच्याच करता जगतोय आपण, स्वतः करता जगलेलो. आणि खरं सांगू, त्यांच्याकरिता कितीही जगलात तुम्ही, ते तुमच्या सोबत 10 रुपये सुद्धा देणार नाही. 10 कोटी कमवून ठेवा, काही घेणं नाही त्यांना. 50 ठिकाणी जागा घेऊन ठेवा, पण शेवटी एखाद्याची कॉर्नरवर चांगली लक लागली, चांगलं दुकान चालायला लागलं तर तुमच्या 50 ठिकाणी घेतलेल्या जागांवर शेरा मारतो तो. आमच्या म्हाताऱ्याला अक्कलच नव्हती, 50 घेतल्या पण कोपऱ्यात घेतल्या असं म्हणून मोकळा होय. बरं का, तुम्हीच विटा वाहून बांधलेल्या घराच्या बाहेर काढायला सुनबाई मागं पुढं बघणार. हा, म्हणून सांगते, देवाशिवाय या जगात तुमचं कुणीच नाही. म्हणून फक्त आणि फक्त भक्ती करत जा, भगवत नामस्मरण करत जा. तुम्ही जर भगवत नामस्मरण केलं तर स्वतः साक्षात भगवंत सांगतात, अर्जुना अनन्या चिंत्ययन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमवहाम्यहम्. तुझे कल्याणाची असणारी जी भक्कम बाजू आहे ना अर्जुना, ती मी बनतो कधी? अनन्य भावाने चिंतन केल्यानंतर. बाकीचं सगळं करत बसण्यापेक्षा अनन्य भावाने चिंतन करा. कसं ते मी तुम्हाला सांगते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. म्हणून तुकोबराय सांगतात, वाहिल्या उद्वेग करत बसण्यापेक्षा नामस्मरण करा. दुःखची केवळ का करू नये? दुःखात भर पडते, वेळ वाया जातो आपला. अनमोल अशा वेळ आहे आपल्याकडे आणि ही वाया जाते. एक एक श्वास फार मोलाचा आहे आपल्या. म्हणून वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. पण जे भोग आहेत ते मात्र टळत नाही, ते भोगावेच लागणार आहेत. भोगणे ते फळ संचिताचे
जे तुमच्या प्रारब्धात आहे, उदाहरण देऊन सांगितलं असतं पण बघू आता पुढच्या वेळेस कधीतरी, जे प्रारब्धात आहे ते टळणार नाही. राजा दशरथाला टळलं नाही, देवाचा बाप असून भोगावंच लागलं. साक्षात भगवान गोपालकृष्णांना भोगावंच लागलं. बंदी शाळेमध्ये जन्माला आले, आईचं दूध नशिबात नाही, जिथं रोवले गेले तिथून पुन्हा जिथं सुख मिळायला लागलं तिथून उठून वृंदावनामध्ये, वृंदावनात सुख मिळायला लागलं मथुरेमध्ये, मथुरेत थोडे सेटल नाही झाले द्वारकेमध्ये, आता द्वारकेमध्ये पुन्हा गोकुळातल्या लोकांची आठवण येते. हे सगळं भगवान कृष्णांना सुद्धा भोगावं लागलं. त्यांनाही नाही चुकलं, प्रभू रामचंद्रांना नाही चुकलं. आपण सामान्य माणसं आहेत ना, म्हणून एकच गोष्ट करायची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. समाधान तुमच्या मनाला तेव्हाच मिळेल जेव्हा प्रपंचिक असणाऱ्या ज्या चिंता आहेत तुमच्या, त्या तुम्ही संतांच्या मध्यस्थीने भगवंताच्या चरणी समर्पित कराल. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये तुका मने घालू तयावरी भार, 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 तुका मने घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवा पाया, वाहू हा संसार देवा पाया, देविले अनंते तैसे चिरावे, देविले अनंते तैसे चिरावे. वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी, देविले अनंते तैसे चिरावे, देविले अनंते तैसे चिरावे. चित्त असू द्यावे समाधान, 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 हे चित्त असू द्यावे समाधान, चित्त असू द्यावे समाधान, चित्त असू द्या. चित्त असू द्यावे चित्त असू द्यावे
असू द्यावे समाधान असू द्यावे समाधान देविले अनंत तैसेच कहावे देविले तैसेच तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान. जगद्गुरु तुकोबरायांच्या हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची या 4 चरणाच्या अभंगावर माझ्या अल्पमती अल्पबुद्धीप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. मुखातून अपशब्द निघाले असतील प्रकृतीचा गुणदोष समजून टाकून द्या. सद्गुरूंच्या कृपेने काही चांगली वाक्य निघालीत विचार करण्याचा नक्की प्रयत्न करा. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. झालेली सेवा जगज्जननी जगदंबेच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल आहा बोलेले करे वडे वाकोडे